नमस्कार, मी ज्योती. गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत. सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर. नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला झाली सुरुवात. 3 दिवस चालणाऱ्या सभेत सहकार्य वाहकाची केली जाणार निवड. तब्बल 28 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान उतरले श्रीलंकेच्या भूमीवर. भारतीय वेळेनुसार पहाटे 5:30च्या सुमारास कोलंबोत दाखल झाले मोदी. आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सुरू केली पुजारी भरती प्रक्रिया. यामुळे बहुजन समाजातील अनेक पात्र उमेदवारांना पुजारी पदाची मिळणार संधी. आता बातम्या विस्तृतपणे. नागपुरात शुक्रवारपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला सुरुवात झाली आहे. या 3 दिवस चालणाऱ्या सभेत सहकार्य वाहक यांची निवड केली जाणार आहे. सध्याचे सहकार्य वाहक भैयाजी जोशी यांच्या जागी दत्तात्रय होसबळे यांची नियुक्ती होईल अशी चर्चा नागपुरात सुरू आहे. यावर येत्या 3 दिवसात शिक्कामोर्तब होणार आहे. या सभेला संघ परिवाराच्या 35 संघटनांचे सुमारे 1200 प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. ही सभा दरवर्षी देशाच्या विविध भागात घेण्यात येते. मात्र दर 3 वर्षांनी संघाच्या मुख्यालयात म्हणजेच नागपुरात या सभेचं आयोजन होतं. दरम्यान या सभेसाठी भाजपच्या गटातून अमित शाह, रामलाल, राम माधव उपस्थित राहिले, तर विश्व हिंदू परिषदेकडून अशोक सिंघल, प्रवीण तोगडिया उपस्थित राहिले. विविध प्रस्तावांवर या प्रतिनिधी सभेत चर्चा झाली आहे. मात्र सर्वाधिक भर म्हणून मातृभाषेतून शिक्षणाचा प्रसार करण्याचा प्रस्ताव सभेत मांडला गेला, हे मात्र आता स्पष्ट झालंय. तब्बल 28 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान शुक्रवारी श्रीलंकेच्या भूमीवर उतरलेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी भारतीय वेळेनुसार पहाटे 5:30च्या सुमारास कोलंबोत दाखल झाले. यावेळी मोदींचं स्वागत करण्यात आलं. शुक्रवारी सकाळी पंतप्रधान श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाल सिरिसेना यांची भेट घेणार आहेत. यानंतर मोदी श्रीलंकेच्या संसदेलाही संबोधित करतील. उत्तर श्रीलंकेच्या जाफना शहराला पंतप्रधान भेट देणार आहेत. जाफना शहर तामिळ वाघ आणि श्रीलंकन सेनेची युद्धभूमी ठरलं होतं. LTTEचं अस्तित्व संपवल्यावर आता या शहराची पुन्हा बांधणी करण्यासाठी भारतानं मोठं सहकार्य केलं होतं. या शहरात युद्धादरम्यान बेघर झालेल्या 40,000 कुटुंबांचं पुनर्वसन करण्यासाठी भारत सरकारनं बांधलेली घरं मोदींच्या हस्ते तिथल्या सरकारला हस्तांतरित करण्यात येणार आहेत. एखाद्या गोष्टीचा विरोध करताना दाखवलेल्या अतिउत्साहामुळे एखाद्याचं हसं होऊ शकतं. आयुक्तांऐवजी पोलिसांची गाडी अडवल्यामुळे मनसे कार्यकर्त्यांची अवस्था देखील अशीच काहीशी झाली. मनसे सैनिकांनी पोलिसांना काळे झेंडे दाखवत मुंबई विकास आराखड्याविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर आयुक्तांची गाडी अडवण्यासाठी मनसैनिक पुढे सरसावले. मात्र आंदोलनाची घाई एवढी की आयुक्तांची सोडून मनसे सैनिकांनी पोलिसांचीच गाडी अडवली. मुंबईच्या विकास आराखड्याला विरोध दर्शवण्यासाठी मनसे कार्यकर्त्यांनी आयुक्तांसमोर निदर्शने केली. श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने मुख्य मंदिरातील पुजारी भरतीनंतर पंढरपूर परिसरातील 28 परिवार देवतांची मंदिरे आपल्या ताब्यात घेऊन या ठिकाणी पुजारी भरती प्रक्रिया सुरू केली आहे. यामुळे बहुजन समाजातील अनेक पात्र उमेदवारांना पुजारी पदाची संधी मिळणार आहे. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर मंदिरे कायद्यानुसार मंदिर समितीने पंढरपूर शहर परिसरातील 28 परिवार देवतांची मंदिरे पूजा व्यवस्थापनासाठी आपल्या ताब्यात घेतली आहेत. पण या ठिकाणी पूर्वी जे लोक पुजारी म्हणून काम करत होते तेच लोक याचं व्यवस्थापन करत होते. परिवार देवतांच्या मंदिरात आता मंदिर समिती नव्याने पुजारी भरती करणार आहे. 28 परिवार देवतांच्या पुजारी पदासाठी 44 जणांनी अर्ज दाखल केला असून यामध्ये 4 महिलांचा समावेश आहे. 75 गुणांची लेखी परीक्षा आणि 25 गुणांची तोंडी परीक्षा घेतली गेली. यामध्ये संत वाङ्मय, पूजाविधी या विषयांवरील प्रश्नावली असणार आहे. मंदिर समितीने सर्व समाजातील पात्र उमेदवारांना संधी देण्यासाठी अत्यंत पारदर्शकपणे पुजारी भरती प्रक्रिया राबवल्याचं मंदिर समितीचे सदस्य वसंत पाटील यांनी सांगितलं. दरम्यान पांडुरंगाच्या पूजेसाठी भक्तांची परीक्षा घेतली. हा पंढरपूरकरांनी एक नवा उपक्रम राबवला आहे. विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या वतीनं पुजारी या पदासाठी नेमणुकीची लेखी परीक्षा होती. त्यासाठी आम्ही आलो होतो. महाराष्ट्रात यासाठी 75 मार्काचा लेखी पेपर होता आणि 25 मार्काचा तोंडी पेपर आहे 11:30च्या पुढं. आत्ता सध्या महाराष्ट्रातील संत वाङ्मय आणि महाराष्ट्रातील देवदेवतावर आधारित आणि संत चळवळ याच्यावर आधारित प्रश्न होते. अतिशय सोपे प्रश्न होते. सर्वांना 1 तासाचा पेपर होता. 1 तासात हा पेपर संपला
आणि अतिशय चांगला पेपर मला गेलेला आहे। मी मंदाकिनी प्रसाद दंडवते। पंढरपूर पांडुरंग मंदिर समितीची जाहिरात निघालेली होती, तेव्हा आम्ही रुक्मिणी मातेची पूजाला सेवा मिळावी, पूजा करायला संधी मिळावी म्हणून आम्ही अर्ज केला होता। त्याची आज परीक्षा झाली, पेपर सोपा गेला आणि पूजेला आम्हाला हे मिळावं म्हणजे पूजा करायला संधी मिळावी म्हणून आमची विनंती आहे। श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीच्या पंढरपूर शहरामध्ये एकूण 28 परिवार देवता आहेत। त्यांची पूजा अर्चा करण्यासाठी पुजारी आणि सेवक भरतीची ही परीक्षा घेण्यात येत आहे। यामध्ये पुजारी पदासाठी 44 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत आणि सेवक पदासाठी 151 उमेदवारांनी अर्ज केलेले आहेत। त्यांची ही निवड प्रक्रिया चालू आहे। त्याच्यामध्ये 75 मार्काची लेखी परीक्षा घेण्यात येत आहे आणि 25 मार्काची मुलाखत घेण्यात येणार आहे आणि त्यामधून हे पुजारी आणि सेवक निवड करण्यात येणार आहेत। निकाल साधारणतः सोमवारी जाहीर होईल। याचा देव देश आणि धर्मासाठी जे डिव्होटेड त्याग पद्धतीनं धार्मिक विधी मंत्र तंत्र आणि देवाच्या पवित्रता दृष्टिकोनातून जे सेवा मानवतावादी सेवा करू इच्छितात अशा सर्व जात धर्म पंथांना आम्ही या मुलाखतीला बोलवलेलं आहे। ही आमचं एकच तत्व आहे की धार्मिकता मंत्र तंत्रयुक्त मनानं देहानं त्या पांडुरंगाची जी सेवा करतील अशा लोकांना आम्ही इथं सामावून घेण्याची प्रक्रिया ही चालू ठेवलेली आहे। भंडारा येथील अशोक लेलँड कंपनीतील अस्थायी कामगारांचा रोजगाराचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आलाय। गेल्या 3 वर्षांपासून वारंवार कळवून सुद्धा करार न केल्यामुळे तसेच गेल्या 2 ते 3 महिन्यापासून वेळेवर पगार होत नसल्यामुळे गुरुवारी अस्थायी कामगारांतर्फे कंपनीतील कॅन्टीनमध्ये तोडफोड केल्याची घटना उघडकीस आली आहे। तर दुसरीकडे पोलीस प्रशासनातर्फे कर्मचाऱ्यांवर दबाव आणण्याचा आरोप अस्थायी कामगारांतर्फे कंपनीवर होतोय। भंडारा जिल्ह्यातील लाखनी तालुक्याअंतर्गत असलेल्या गळेगाव या ठिकाणी अशोक लेलँड ही कंपनी असून आजूबाजूच्या गावातील जवळपास 400च्या वर कामगार अस्थायी तत्वावर गेल्या 15 वर्षापासून काम करत आहेत। मात्र दरवर्षी कंपनी मॅनेजमेंट आणि कामगार यांच्यात करार होत असतो, यानुसार त्या कामगाराची परत नियुक्ती करण्यात येत असते। गेल्या 3 वर्षांपासून कंपनीने करार केला नसून याबद्दल कंपनी प्रशासन वारंवार टाळाटाळ करीत असल्याचा आरोप इथले अस्थायी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांनी केला आहे। तसंच दर महिन्याला सतत कंपनी काम देत नसून वेळेवर पगार सुद्धा देत नसल्याचं कर्मचाऱ्यांकडून सांगण्यात आलंय। यामुळे गुरुवारी येथील अस्थायी कामगारांनी कॅन्टीनची तोडफोड केली। दरम्यान सदर प्रकरणी कंपनी प्रशासनाने पोलिसांची मदत घेत कामगारांना डांबून ठेवल्याचा आरोप देखील केलेला आहे। प्रॉब्लेम सर असा आहे, इथं जो ॲग्रीमेंटनुसार झाले होतात म्हणजे पूर्ण लिहिले आहेत अटी ॲग्रीमेंटनुसार, तर पेमेंट 10 तारखेला करत होता दर महिन्यात, परंतु या महिन्यात असे की आज 12 तारीख आली तरी पण तो पेमेंट करायला तयार नाही, पेमेंट नाही करून राहिला। वरून तो आम्हाला कामगार अस्थायी कामगार असल्यामुळे आम्हाला तो रेग्युलर काम नाही देत। कधी रिक्वेशन म्हणजे आम्हाला कधी 30 लोक कधी 35 लोक बोलावते, कधी 20 वर आणते, कधी 5 वर आणते। बाकी लोकांना आम्हाला इथं येऊन घरी वापस जावं लागते। आमच्या युनियनतर्फे पूर्ण माहिती दिलेली आहे यांना, पण ते आम्हाला आश्वासनावरच ठेवतात। जे आमची लेखी आहे त्या लेखीप्रमाणे हे कोणतेच आम्हाला काम देत नाही। पहिला आम्ही आपल्या हक्कासाठी आम्ही झटलो का आम्हाला पेमेंट द्या आणि आम्हाला मजदूर आमचे जे भाऊ बंद आहे ज्यांना काम मिळत नाही त्यांना आम्हाला काम द्या, बस आम्ही एवढी चर्चा यांच्याशी चालू केला। तर यांनी पोलीस लारी वगैरे आमच्यासाठी बोलवला। हा, आम्ही दांगलो वगैरे काही केलं नाही इथं। हा, सिर्फ आम्ही हक्क मागत आहोत आपला। अशोक लेलँड या कंपनीमध्ये 2 युनियन असून या कंपनीमध्ये तब्बल 1000च्या वर कामगार काम करतात, परंतु गेल्या काही महिन्यांपासून अस्थायी कामगारांचा वेळेवर पगार होत नव्हता। याविषयी वेळोवेळी कंपनी प्रशासनाला विनवणी केली तरी देखील कंपनी प्रशासन कानाडोळा करत असल्याचं कामगारांचं म्हणणं आहे। दरम्यान कामगारांचे प्रश्न मार्गी लागले नाहीत तर काम बंद आंदोलनाचा इशारा देखील इथल्या युनियनतर्फे देण्यात आलाय। विदर्भातील कोरडा दुष्काळ, सततची नापिकी, अवकाळी पाऊस, गारपीट यामुळे शेतकरी कर्जबाजारी होऊन आत्महत्येस प्रवृत्त होतोय। शासनाकडून पाहिजे त्या प्रमाणात आर्थिक मदत मिळत नसल्यामुळे तसेच शेतीला पूरक असा जोड व्यवसाय नसल्याने शेतकरी हलाखीचं जीवन जगत आहेत।
आर्थिक संकटात सापडलेल्या शेतकऱ्याला आपल्या मुलाचे लग्न, त्यांचे शिक्षण, त्यांचं आरोग्य या मूलभूत सुविधा सुद्धा पुरवणं कठीण झालंय। नाईलाजास्तव त्याला आत्महत्येकडे प्रवृत्त व्हावं लागतंय। शेतकऱ्यांच्या आत्महत्या थांबाव्यात, त्यांची आर्थिक स्थिती मजबूत व्हावी, शेतकऱ्यांनी शेती राबवताना शेतात कोणते पीक पेरावे, माती परीक्षण करावे अशा आणि इतर संदर्भात शेतकऱ्यांना मार्गदर्शन व्हावे यासाठी श्री सद्गुरु दत्त धार्मिक एवं पारमार्थिक ट्रस्ट इंदौर द्वारा आयोजित शेतकरी लोकसंवाद यात्राचा शुभारंभ राष्ट्रसंत परमपूज्य भय्यूजी महाराज आणि सन्माननीय अतिथीगण यांच्या मार्गदर्शनात 12 मार्च रोजी सकाळी 9 वाजता खामगाव शहरापासून सुरू झाले। या यात्रेदरम्यान त्यांनी दुपारी 4 वाजता जळगाव येथे आगमन केलं। सदर कार्यक्रम सूर्योदय परिवार जळगाव यांच्या वतीने आयोजित करण्यात आला होता। भय्यूजी महाराज यांच्या यात्रेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांमध्ये जनजागृती करून त्यांच्या मानसिकतेत भर पडावी, सोबतच त्यांच्या समस्या जाणून घेऊन शासन दरबारी मांडून त्यांना न्याय द्यावा असं होता। तर पाहुयात भय्यूजी महाराज यांनी दिलेली प्रतिक्रिया। समस्या समजून घेतल्याशिवाय आपण समस्या सोडू शकत नाही। आज प्रश्न असा आहे की जितके पण जे काही पॅकेज डिक्लेअर होतात किंवा जे काही घोषणा होतात त्याच्यामध्ये कसं आहे की शेतकऱ्यांना सहभाग केला जात नाही। माझी भूमिका हीच आहे की जे त्रासात आहेत त्यांच्याकडूनच खरा त्रास समजून घ्यायला पाहिजे आणि ते शासनापर्यंत पोहोचवायचं कार्य करायला पाहिजे। माझं निश्चितपणे एवढंच म्हणणं आहे की शेतकऱ्यांच्या आत्महत्या जर आपल्याला थांबवायची असेल तर जमिनीची पोत सुधारवणं गरजेचं आहे। जमिनीची पोत सुधारवण्याबरोबर धार्मिक खर्च असतील किंवा इतर जे सर्व खर्च आहे त्या सर्व खर्चांना टाळून आपण शेतकऱ्यांना मोफत बियाणे वाटप करण्यापासून खतं वाटप करण्यापासून जे शेतकऱ्यांच्या गरजा आहेत आणि त्यांच्या मुलांना मोफत शिक्षण आणि त्या मोफत शिक्षणाबरोबरच जे आहे क्रॉप कॉस्टिंगचं बिल आपण आणायला प्रयत्न करायला पाहिजे। शेतकऱ्यांना त्यांचे बाजार म्हणजे शेतमालाचा बाजारभाव योग्य रीतीने मिळाला पाहिजे। जाता जाता पुन्हा एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। नमस्कार, मी ज्योती, गरजा महाराष्ट्र न्यूज मध्ये आपलं स्वागत। सर्वप्रथम एक नजर टाकूया आजच्या हेडलाईन्सवर। नागपुरात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या अखिल भारतीय प्रतिनिधी सभेला झाली सुरुवात। 3 दिवस चालणाऱ्या सभेत सहकार्य वाहकाची केली जाणार निवड। तब्बल 28 वर्षांनंतर भारताचे पंतप्रधान उतरले श्रीलंकेच्या भूमीवर। भारतीय वेळेनुसार पहाटे 5:30च्या सुमारास कोलंबोत दाखल झाले मोदी। आणि श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिर समितीने सुरू केली पुजारी भरती प्रक्रिया। यामुळे बहुजन समाजातील अनेक पात्र उमेदवारांना पुजारी पदाची मिळणार संधी। बुलेटिनमध्ये इतकंच। तुम्ही पाहत राहा फक्त गरजा महाराष्ट्र न्यूज, सदैव आपल्यासोबत।